जळगाव शहरात महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे। या कारवाईत रस्त्यांवरच्या अतिक्रमित हातगाड्या, टपऱ्या, लहान मोठे शेड तसंच वाहनं जप्त केली जात आहेत। ही कारवाई सुरू असताना अनेक ठिकाणी वादाचे प्रकार घडत आहेत। अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने मानराज पार्क ते खोटेनगर दरम्यान कारवाई केली। यावेळी काही व्यावसायिकांनी पथकाशी उज्जत घातली। एका महिलेने तर चांगलाच वाद घालत कारवाईला विरोध केला, परंतु त्याला न जुमानता कारवाई करण्यात आली। त्या ठिकाणी नेमकं काय घडलं ते तुम्हीच पहा। पोलीस केस करून 3 दिवस झालेले अरे सामान माझं दुकान आहे, माझी लेडीज आहे, मी माझं दुकान आहे, तुमचा पलाड आहे, तुमचा पलाड आहे, तू जाय का? हे नगर तू जाय का? तू जाय का मग माझा मी गाडी लावली ना, पलाड आहे का? अरे बोलायचा जास्त आवाज संबंध मध्ये जागा का 7-12 मध्ये नाही लावायचं। आवाज नाही करायचा। परमिशन आहे ना, माझी गोष्ट आहे का तुम्ही सांगता? मी परमिशन नाही दिलेली आहे। माझी गोष्ट आहे का? माझी गोष्ट आहे का? माझी गोष्ट आहे तुम्हाला? मला एक गाडी पाहिजे। हो साहेब, आम्ही मरणार आहे, मरणार नाही, तुम्ही मरणार नाही, तुम्ही डोक्याला टाका कागरे। जे रोडावर मटकेवाले विविध वस्तू विकणारे परप्रांतीय लोक होते, आज त्यांचे सर्व झोपड्या गिपड्या त्यांनी ठेवलेला माल जप्त केलेला आहे। पूर्ण रोड मोकळा केलेला आहे। त्या अनुषंगाने आज मानराज पार्क येथे 5 गाड्या जप्त केलेल्या आहे। तसं आम्ही जळगाव शहरातील पूर्ण हायवे जोपर्यंत मोकळा होत नाही तोपर्यंत या कारवाईची सातत्य ठेवू। शहरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई ही नियमितपणे सुरू राहणार असल्याचा इशारा महापालिकेने दिलाय। ज्यांचं रस्त्यावर अतिक्रमण असेल त्यांनी ते स्वतःहून काढण्याचं आवाहन करण्यात आलंय। ही कारवाई रोजच चालणार आहे। कारवाईमध्ये जे लोक अतिक्रमण पुन्हा करतील त्याच्यावरती मनपा मार्फत, नॅशनल हायवे मार्फत, पोलीस प्रशासनामार्फत कारवाई सुरू आहे। दरम्यान महापालिकेने फक्त रस्त्यांवरची छोटी मोठी अतिक्रमणं काढू नये तर बड्या व्यक्तींचे शोरूम, दवाखाने, हॉटेल्स यांच्याही अतिक्रमणांवर कारवाईचं धाडस दाखवावं अशी अपेक्षा आहे। तुम्हाला महापालिकेच्या या कारवाईबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा। प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव।